जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. प्रेम पहिला चेंडू यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर साइड खेळून काढलाय. वन बाउंड चेंडू झालाय फरार. आलाय पहिल्या चेंडूवर चौकार. विजय अगदी आपल्या नावाचा परिचय मैदानामध्ये देखायला पाहायला मिळतोय. वेणुगोपाल या संघाकडून खेळणाऱ्या हा खेळाडू आपल्याला सातत्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा प्रेम आणि यावेळेस मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये चेंडू उडाला. 3 खेळाडू चेंडूच्या खाली पकडला गेलाय झेल आणि विजय इथे मात्र माघारी परततोय. समाप्त झालाय विजयचा खेळ. यजमानांच्या खेम्यामध्ये इथे मात्र आता टाळ्या शिट्ट्यांचा गजर ऐकायला मिळतोय. कारण याच विकेटने आता कुठेतरी विजयाचे दरवाजे उघडलेत, विजयाची कवाड उघडलेत असं म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर प्रेमने देखील चांगलं कमबॅक केलेलं आहे. पुढच्याच चेंडूवरती मात्र फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. विजय माघारी आला आणि विजयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. संकेत वेणुगोपाल 2 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. धडाक्यात झालेली सुरुवात मात्र पुढच्या चेंडूवर त्या चौकारावरती पाणी फिरवलंय आणि जर्सी नंबर पहा 45 खरं तर 45 ही जर्सी आहे ना. या जर्सीने संपूर्ण मुंबईच्या नव्हे तर महाराष्ट्राच्याच संपूर्ण क्रिकेट रसिकांना वेड लावून ठेवलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर इथे पहा वायडी शॉर्कर होता. अतिशय चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय. आपण जर्सी नंबर 45 ची चर्चा करत होतो. तुषार सरांनी देखील उल्लेख केला होता की रोहित शर्माने ती जर्सी परिधान केली. त्यापूर्वी जर का आपण इतिहासामध्ये डोकावलं ना तर 45 क्रमांकाची जर्सी घालणारा खेळाडू होता वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू क्रिस्तोफर हेनरी गेल. आणि गेलचं नाव घेतल्या घेतल्या इथे मात्र पहा षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. होय येतोय षटकार. फुलटॉस चेंडू होता त्यावरती षटकार. आणि 45 आकडा आणि षटकार यांचं खूप खास नातं आहे. खरं तर गेल हा रोहित शर्माच्या अगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू होता. त्याचाही जर्सी नंबर 45 होता. विश्वचषकाच्या सेमीफायनल मध्ये तो रेकॉर्ड रोहित शर्माने ज्यावेळेस तोडला तेव्हा त्याच्या सुद्धा पाठीवरती जर्सी नंबर 45 होता. 358वा षटकार मारून तो रेकॉर्ड देखील तोडला गेला होता. इथे हलक्या हाताने प्लेस केला. या चेंडूला स्लाइस केला होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये शॉर्ट कव्हरच्या दिशेने अडवला गेलाय चेंडू. दरम्यानच्या काळामध्ये 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1-1 फॉर नो लॉस. 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन प्रेम पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी कमी उसळी पाहायला मिळाली. अगदी जमिनीला लगत जमिनीला समांतर असा हा चेंडू निघून गेला. डॉट बॉल आलाय. षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या 1-1 बिनगडी बाद. यस 1 गडी बाद म्हणजे सर्वत्र 1 हा आकडा पाहायला मिळतोय. ओव्हर झाले 1 गडी बाद झाला 1. धावसंख्या 1-1. प्रेमचा अतिशय चांगलं षटक. चौकारानंतर विकेट देखील प्राप्त झाला. आता मात्र नवीन षटक घेऊन गोलंदाजीमध्ये कोण येतोय? अमित. स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय संकेत. संकेत अगदी समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेलाय. ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तरी देखील 2 धावा घेण्यामध्ये जरूर सुयश प्राप्त झालंय दोन्ही फलंदाजांना संकेत आणि निलेश यांना. 4 चेंडू 9 धावा संकेतच्या बॅटमधून. तर निलेशचं अद्याप वैयक्तिक धावसंख्येचं खातं ओपन व्हायचंय. 1.1 चेंडू 13 धावा धावफलकावरती सजल्यात. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस गोलंदाज अमित सज्जा सफल झाले होते. फलंदाज जागा बनवली होती आणि ही जागा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र क्षेत्ररक्षकानेच फलंदाजाला पवेलियनची जागा दाखवली आहे. आणखी 1 गडी बाद झाला. इथे आणखी एक महत्वाचा धक्का लागलाय संघाला. संकेत बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज विनोद मैदानामध्ये दाखल झालाय. 13 धावांच्या संख्येवरती दुसरा गडी बाद झाल्यानंतर आपण जर का पाहिलं
तर आता मात्र दोन फ्रेश बॅटर मैदानावरती असतील. दुसऱ्या बाजूला निलेश एकच चेंडू खेळलाय ज्याने एकही धाव केलेली नाहीये. तर नवीन बॅटर विनोद मैदानात दाखल झालाय. तो आपला पहिला चेंडू फेस करेल गोलंदाज अमित याचा. अमितने मात्र दुसऱ्याच चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिली आहे. पुन्हा एकदा अमित आपण पाहू शकतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस विनोदने हलक्या हाताने या चेंडूला फक्त टॅप केलं, पुश केलं ऑफसाईडला, जिथे कव्हर रिजन मध्ये चेंडू अडवला गेलाय. पुश करो खुश रहो, केवळ एक धाव, आणि या एका धावेने धावफलक एक घर पुढे सरकलेलं आहे. ते म्हणजे 14 या आकड्यावरती. ही चांगली स्पर्धा, दमदार स्पर्धा, एक आगळं वेगळं भव्य दिव्य आणि विहंगम असं आयोजन अमरदीप क्रिकेट क्लब लुमनेकोल यांच्या मार्फत पुन्हा एकदा सफल झाले होते. ऑफसाईडच्या दिशेने मात्र फलंदाजाला फॉलो केलं यावेळेस गोलंदाज अमितने, आणि तदनंतर मात्र डॉट बॉल संपन्न केला. निलेश 2 चेंडू खेळत दोन्ही डॉट बॉल पाहायला मिळालेले त्यांचे. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू संपन्न झाले, ज्यामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. त्याने एक महत्वपूर्ण विकेट देखील इथे प्राप्त केली अमितने. ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा समोर निलेश सज्ज आहे. आणि इथे पहा पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा प्रयत्न केला. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे बिहाइंड द विकेट फटके सजवायचे असतात ना, तेव्हा तुम्हाला अभ्यास असणं महत्वाचं आहे. अगदी तुकाराम महाराज देखील आपल्या गाथेमध्ये अभंगामध्ये सांगतात, असाध्य ते साध्य करीसी सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. एखादी गोष्ट जी असाध्य आहे आणि ती तुम्हाला जर साध्य करायची असेल ना, तर तुम्हाला केवळ आणि केवळ त्याचा अभ्यास करावा लागेल, सराव करावा लागेल. इथे मात्र आणखी त्या फटक्याच्या अभ्यासाची आवश्यकता फलंदाजाला आहे की काय, हा प्रश्न मात्र मनामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. वाईडच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव जोडली गेली आहे. इथे पुन्हा एकदा यावेळेस मात्र यश प्राप्त झालाय. गॅप मध्ये चेंडू टोलालाय बिहाइंड द विकेट लॉंग लेगच्या दिशेने चेंडू झालाय फरार. पंचांचा इशारा आलाय, षटकार. या षटकाराने धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता 2 षटक झालेत समाप्त. वेणेखोल संघाची धावसंख्या 21, 2 गड्यांच्या मोबदल्यात. यजमान संघ जर का आपण पाहिलं ना, तर कुठेतरी या षटकारामुळे थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अभिषेक आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेकचा पहिला चेंडू पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. पंच आमच्याकडे वालेत. पंचांनी इशारा केलाय ट्रॅम लाईनच्या अगदी इंचभर बाहेरून हा चेंडू निघून गेला. त्यामुळेच की काय याला अरुंद चेंडू घोषित केलं गेलं. पहिला चेंडू अभिषेकचा देखील वाईड येतोय. यावेळेस सफल झाला होता. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राव पाहायला मिळतोय. अगदी साईड स्क्रीनच्या डोक्याच्या वरून चेंडू झालाय फरार. षटकार येतोय विनोदच्या बॅट मधून. आता या षटकाराने धावसंख्या वाढते, 6 धावांनी पुढे जाते आणि अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षकाकडून चुकी घडतीये. मात्र चुकी सुधारताना देखील चुकी घडते आणि पहिल्याकडून घडली ती चुकी, दुसऱ्याकडून घडली ती घोड चुकी, तिसऱ्याकडून घडला तो मात्र अक्षम्य गुन्हा. चेंडू निघून गेलाय सीमारेषेपार. पुन्हा येत आहे धावा 4. हा विनोद काय फलंदाजी करतोय, अफलातून फलंदाजी. पुन्हा एकदा सफल झालेत. समोरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक दाखल झालेले तिथे मिडॉनच्या दिशेला. पुन्हा एकदा हातातून चेंडू निसटला होता, मात्र शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवला गेला आणि एकच धाव इथे मात्र प्राप्त होईल. 33 धावा धाव फलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तरी मात्र 2च बाद आहेत. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आणि प्रत्येक खेळाडूला प्रयत्न करावा लागेल. तुमचं लहान का होईना पण योगदान तुम्ही मैदानात दिलं पाहिजे. कारण थेंब मित्रांनो कितीही लहान का असे ना, मात्र त्याच्यामध्ये एकत्र येऊन अथांग सागरामध्ये तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. डाऊन द ट्रॅक गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. सरळ क्षेत्ररक्षकाच्या रोज संधी आहे.
रनआउट साठी मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. हा यावेळेस जर का हा गोलंदाज यष्ट्यांच्या मागे उभा असताना तर कदाचित रनआउट करण्यामध्ये जास्त चांगलं यश प्राप्त झालं असतं. मात्र आता इथे 22 यार्ड्स लाईव्ह क्रिकेटच्या मार्फत तुम्हाला निर्णय कळवला जाईल काय घडलंय मैदानात. यसचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंचांचा नाबाद राहील. 22 यार्ड्स क्रिकेट लाईव्हच्या कोर्टामध्ये जेव्हा जेव्हा चेंडू गेलाय तेव्हा तेव्हा मात्र अगदी न्याय्य असा निर्णय आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अचूक आणि पारदर्शक असा निर्णय 22 यार्ड्स लाईव्ह क्रिकेटच्या मार्फत कळवला गेलेला आहे. नॉट आउट राहिलाय फलंदाज विनोद. स्लोवर पद्धतीचा चेंडू यावेळेस हवेमध्ये पटकावलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एरियल रूट दिल्यानंतर चेंडूने मात्र हवाई यात्रा केली आहे. सरळ निघून गेलाय चंद्रयान 3च्या भेटीला. आणखी एक षटकार. 39 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. किती धावा उभ्या केल्या जातील हे मात्र पाहण्यायोग्य असेल. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या डोक्याच्या वरून त्याला चकवून चेंडू निघून गेलाय. बॅकअप आहे. दरम्यानच्या काळामध्ये लॉंग ऑफच्या दिशेने डायरेक्ट हिट जर झाली असती तर त्याच फाऊलांनी खेळाडूला माघारी यावं लागलं असतं. 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 पाहायला मिळते. या दरम्यानच्या काळामध्ये मान्य श्री रोशनजी मानसे साहेब यांचा इथे शुभ सन्मान होईल. आपण या सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येईल. शेवटचा षटक घेऊन डावकर आता गोलंदाज पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र सुपला फटका पाहायला मिळालेला आहे. सुपला शॉट सरळ निघून गेला लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग लेगच्या दिशेने क्षमा करा षटकारासाठी. अजित पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खावा लागलेला आहे. फलंदाजाचं नाव आपण जर का पाहिलं तर निलेश इथे त्याने षटकार लगावलेला आहे. जागा बनवली पहा पूर्णपणे अगदी बिहाइंड द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा इलाका असेल, फाईन लेगचा इलाका असेल, लॉंग लेगचा जे क्षेत्र आहे ना तिथे एकही खेळाडू दिसत नाहीये आणि त्याचाच फायदा घेतला इथे. हा देखील चेंडू त्याच दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र काही फरक पडणार नाहीये. चेंडू निघून चाललाय सीमारेषेपार. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आला आहे. दुसरा षटकार. हा असं म्हटलं जातं की समोरच्याला ठेच लागली तर आपण शहाणं व्हावं लागतं. या अगोदरच्या चेंडूवर तिथेच षटकार मारलेला तरी देखील तिथे क्षेत्ररक्षक सजवला नाही. तुम्ही रान मोकळं करून दिलं यावेळेस फलंदाजाला आणि मोकळ्या रानामध्ये मात्र हा फलंदाज थैमान घालताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 षटकार. तिसरा येईल का? तिसरा षटकार जर आला तर मात्र मान्य श्री रवींद्र बाबूराव भंडारे गुरुजी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येता येता राहून गेलेलं आहे. डॉट बॉल. एक मोठी धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील तीच दिशा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. येतोय आणखी एक 6 धावांचा फटका. षटकार. चला चेंडू द्या मैदानामध्ये. नवीन क्षमा करा जुना चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे आणि या षटकाराने धावसंख्या आता मात्र 60 कडे गेली आहे. धावा धावफलकावरती सजल्यात.
पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक त्यांना तरी देखील त्याला चकून त्याच्या डोक्याच्या वरून अक्षरशः नागमोडीवरून घेत चेंडू इथे सीमारेषेपार निघून गेलेला आहे. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने अक्षरशः डोक्याला हात लावलेला आहे, कारण त्याची काही चुकी नव्हती. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त झाली. नशिबाची साथ आणि 4 धावा ऍड केल्या जातील. अजितचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहायला मिळतो. आणखी एक षटकाराचा मारा आणि या षटकाराच्या माराने 6 धावा ऍड होतील. पाहूया धावफलकावरती धावा किती सजल्यात. 70 धावा धावफलकावरती सजल्यात. यजमान संघ लुमणेखोल ब यांना मात्र 71 धावांचं लक्ष त्यांच्या समोर असेल. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्या आहेत. अकरा चेंडू वैयक्तिक 35 धावांची खेळी. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा एकदा. निलेशची बॅटिंग आवडली असेल तर. विनोद देखील कमी नाहीये. विनोदने देखील आपण जर का पाहिलं ना तर 3 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅटमधून देखील 24 धावा आल्यात. विनोदसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहू शकतो. ग्रामस्थ मंडळ लुमणेखोल आणि महाराष्ट्र संगीत नाट्य मंडळ मुंबई लुमणेखोल यांच्या सहकार्याने समन्वय उर्मोडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित अमरदीप क्रिकेट संघ लुमणेखोल यांच्या मार्फत आयोजित केली गेलेली ही स्पर्धा अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्याचे बक्षीसदाते जर आपण पाहिले ना मित्रांनो तर या बक्षीसदात्यांमुळे खरं तर या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 25,555 रुपये व आकर्षक चषक कैलासवासी सोनाबाई राजाराम भंडारे यांच्या स्मरणार्थ आणि त्यासोबतच ॲडव्होकेट श्री सागरशेठ भंडारे यांच्याकडून देखील. तर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,555 व आकर्षक चषक बाल शिवाजी प्रगती मंडळ लुमणेखोल यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 6,000 रुपये व आकर्षक चषक कैलासवासी वैभव जगन्नाथ माने यांच्या स्मरणार्थ माने परिवार यांच्याकडून. तर चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 6,000 रुपये व आकर्षक चषक कैलासवासी सुरेखा रवींद्र भंडारे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र बाबूराव भंडारे गुरुजी यांच्याकडून आपल्याला दिलं गेलेलं आहे. त्यासोबतच युट्यूब सौजन्य आपण जर का पाहिलं तर श्री प्रशांतजी हनुमंत भिलारे साहेब आणि श्री संजय अण्णास भंडारे साहेब यांच्याकडून दिलं गेलेलं आहे. तर मालिकावीरासाठी पहिल्या चेंडूवरती पहा काय घडलंय. लेग बायच्या द्वारे इथे मात्र विकेट प्राप्त झालाय. LBW प्रेम पहिल्या चेंडूवरती ठरलाय. गोल्डन डकचा शिकार बिग फिश इनटू द बास्केट आणि प्रेमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 9 गणेश मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतोय. मालिकावीरासाठी
स्मार्ट वॉच जरूर आहे. त्यासोबत एक आणखी आकर्षक भेट आहे, आपण पाहू शकतो. जे महाराष्ट्र संगीत नाट्य मंडळ मुंबई लुमनेकोलचे अध्यक्ष आहेत आणि परळीचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत त्या मान्य श्री दीपकजी श्रीरंग माने यांच्याकडून स्मार्ट वॉच आणि एक हनुमंत गदा देखील दिली जाईल मालिकावीर या खेळाडूला. त्यासोबत उत्कृष्ट फलंदाजासाठी श्री धनाजी रामचंद्र माने यांच्याकडून आकर्षक चषक आणि बॅट असेल. तर उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक व स्पोर्ट शूज दिले गेलेले आहेत. कैलासवासी पांडुरंग खंडू माने व कैलासवासी लक्ष्मी पांडुरंग माने यांच्या स्मरणार्थ आणि सौ सवित्रा चंद्रकांत चिकणे, सौ मंगल किशोर अशोक शेलार यांच्याकडून. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं ना मित्रांनो, तर श्री प्रकाश बंडू चिकणे अध्यक्ष स्वप्नपूर्ती दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट आकर्षक चषक व रोख रक्कम त्यांच्या मार्फत दिली गेलेली आहे. तर प्रत्येक मॅचला सामनावीराचा पुरस्कार कैलासवासी श्रीरंग माने यांच्या स्मरणार्थ कुमार हर्ष प्रदीप माने यांच्याकडून आकर्षक चषक दिलं जाईल. प्रत्येक सामना उत्कृष्ट झेल असेल. प्राइड स्टील अँड एलायजेसचे मालक श्री योगेशजी किसन चिकणे यांच्याकडून एक चषक दिलं जाईल कॅच ऑफ द मॅच साठी. तर संपूर्ण लुमनेकोलच्या संघाला टी शर्ट सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे. इथे हा ब्लॉक होल मध्ये आलाय. अपील पुन्हा एकदा केले गेले, मात्र पंचांनी कळवलंय डाऊन द लेग साइड यावेळेस आहे चेंडू. 4 चेंडू, एकही आतापर्यंत धाव आलेली नाहीये रोहनच्या षटकामध्ये. रोहनने मगाशी देखील अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. आपल्याला आजच्या दिवसातलं पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का? पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रोहन सज्ज. ओहो, पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये आहे. एलबीडब्ल्यू ची अपील केली जाते, मात्र लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आहे मित्रांनो. लेग बाईट लक्षात घ्या, पॉइंट टू बी नोटेड. लेग बाईटची धाव गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड केली जात नाही, ती संघाच्या खात्यात ऍड होते. म्हणजेच काय, तर हा बॉल जर निर्धाव हाताळला तर रोहनचा षटक निर्धाव षटक म्हणून गिनती केली जाईल. मेडन ओव्हर येईल का पहिली? समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय चेंडू. डॉट बॉल आलाय आणि पहिलं निर्धाव षटक हाताळलंय ते म्हणजे गोलंदाज रोहन याने जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. या अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं पहिलं निर्धाव षटक, पहिली मेडन ओव्हर रोहनच्या मार्फत. आणि आतापर्यंत या आयोजनामध्ये एकही चौकार किंवा षटकार या खेळाडूला कोणत्याही फलंदाजाने लगावलेला नाहीये. ही दहशत आहे याची, ही दहशत या खेळाडूची आहे. पहा, पहिला षटक निर्धाव हाताळलाय, एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात आली. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर यजमानांच्या समोर येऊन ठेपलेलं आहे. ते म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा हव्यात 70. पंकज नवीन खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. दरम्यान टी शर्ट सौजन्य ज्यांच्याकडून लाभलेलं आहे मंगलमूर्ती आर्ट्स कोपरखरणेचे सर्वेसर्वा मान्य श्री महेंद्र संपत माने. तर भंडारे बंधू गणपती कला केंद्र श्री संदीपजी राजाराम भंडारे यांच्याकडून. त्यासोबतच विजयजी राजाराम भंडारे यांच्याकडून देखील आणि कुमार ऋतिक सुनील माने अष्टविनायक कला केंद्र यांच्याकडून देखील टी शर्ट साठी मदत केली गेली. त्यासोबतच कुमार शुभम तुकाराम माने शुभम मंगलमूर्ती आर्ट दादरचे सर्वेसर्वा यांच्या मार्फत हे संपूर्ण टी शर्ट या आयोजन समितीला दिलं गेलेलं आहे. त्यासोबतच 2 दिवसांमध्ये होणाऱ्या खेळासाठी संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू आणि स्टंप. येथे हवेमध्ये फटका खेळ आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, षटकार जरूर येईल. आता मात्र देर आहे, दुरुस्त आहे. इथून पुढे मात्र एक ठिणगी आवश्यक होती लुमनेखोल संघाला आणि ती ठिणगी ते पडले. या ठिणगीला वनव्याचं रूप प्राप्त होईल का हे मात्र येणारी वेळच सांगून जाईल. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू आणि स्टंप जोडी श्री रामचंद्र अण्णा माने आणि श्री पांडुरंग तुकाराम चिकणे साहेब यांच्या मार्फत. तर अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांना इथे पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑफ द साऊंड. बॅक टू बॅक दुसरा चेंडू जाऊन पोहोचलाय षटकारासाठी. फलंदाजाचं नाव आहे श्रीनाथ.
येस, बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूला प्राप्त झालेला आहे. चला चेंडू द्या मैदानामध्ये. अंतिम सामन्यात 2 संघ पोहोचणार, त्यांच्यासाठी मेडल्स दिले गेले आहेत. कैलासवासी जनाबाई महादेव घोरपडे यांच्या स्मरणार्थ सौ छाया शिवाजी आरगडे यांच्याकडून, आणि अंतिम सामन्यात सामनावीराला स्मार्ट वॉच देखील दिलं जाईल. इथे आणखी एक फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात नाही, पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. 1 बाउंड चेंडू गेला आहे सीमारेषे पार. क्षमा करा, गॅप आहे त्या क्षेत्रामध्ये. चौदा चेंडू 53ची आवश्यकता इथून पुढे. काही सोनाबाई भंडारे यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट श्री सागरशेठ भंडारे यांच्याकडून या 2 दिवसात होणारा उपहार आणि जेवणाची मात्र सर्व सोय केली जाईल. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, एरियल रूट दिलं गेलं. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या खाली, प्रयत्न झालाय फेल, सुटलाय झेल आणि आता निघून गेली वेळ. 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. सामना बराच लांब आहे अजून देखील लुमणेखोल या संघापासून. 2 दिवसांसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था कैलासवासी सुरेखा रवींद्र भंडारे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र बाबूराव भंडारे गुरुजी यांच्याकडून केली गेलेली आहे. तर विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेले आहे कौमल दीपेंद्र भंडारे यांच्याकडून, ज्या सरपंच आहेत ग्रामपंचायत लुमणेखोल या गावच्या, त्यासोबतच सर्व लुमणेखोल गावचे ग्रामस्थ ज्यांच्या शुभ आशीर्वादाने ही स्पर्धा खरं तर पार पडत आहे. आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम, ही स्पर्धा आधीच श्रीमंत होती, तिला गर्भश्रीमंत करण्याचं काम सकाळपासून जमलेल्या सर्व मान्यवरांनी केलंय. त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि मैदानाच्या दिशेने आपल्याला घेऊन जातो. 12 चेंडू 51 धावांची आवश्यकता इथून पुढे. पंकजने अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक हे अडवला गेलाय चेंडू. पहिली धाव पूर्ण आणि पाहता पाहता डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता इथून पुढे अजून आहे. कठीण आहे मात्र अशक्य नाहीये मित्रांनो. नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. यावेळेस पहा, यावेळेस अशक्य असा झेल मात्र सहज शक्य केला आहे. गोलंदाज विजय याने फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल आणि माघारी पाठवलंय फलंदाज पंकज यांना. 3 चेंडू 3 धावा करून पंकज बॅक टू दी डग आउट. नवीन फलंदाज अमित दाखल झालाय. अमितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, आपल्या संघाला कुठेतरी विजय मिळवून द्यायचा आहे. कारण 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच काय, जवळपास प्रत्येक चेंडू सीमा पार धाडण्याची किमया तुम्हाला करावी लागेल या मैदानावरती. तर आणि तरच विजयश्री तुमच्या पायाशी लोळण घालेल आणि ते प्रयत्न सातत्याने तुम्हाला ठेवावे लागतील. या प्रयत्नांमध्ये यश कितपत येईल हे मात्र येणारा काळ सांगून जाईल. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक कोणीही चेंडूच्या खाली नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. अगदी अचूक दिशेला थ्रो देखील पाहायला मिळाला, मात्र त्या अगोदरच 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. त्या 2 धावा आल्यात आणि 2 धावांसोबतच धावफलक 24. आता 9 चेंडू 47ची आवश्यकता. हा आयोजक आहेत मित्रांनो. आयोजक नावाचा टॅग तुमच्या छातीवर तुम्हाला घेऊन मिरवायचा आहे. अलॉंग द कार्पेट 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का हे मात्र पाहण्यासारखं असेल. 1च धाव आणि जगायला जास्त खर्च लागत नाही मित्रांनो. मोठेपणा उरावर घेऊन मिरवायला जास्त खर्च लागतो. इथे मात्र आयोजक स्वतः आहेत आणि आपल्याच आयोजनामध्ये ट्रॉफी जिंकण्याचं मोठेपण तुम्हाला मिरवायचं असेल तर खर्च देखील जास्त करावा लागेल. म्हणजेच काय, तर चांगला खेळ मेहनतीच्या स्वरूपात तुम्हाला मैदानामध्ये खर्चावा लागेल. किती अपील केली गेली आणि पंचांचं बोट हवेमध्ये आहे. लेग बिफोर स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होईल.
आणि फलंदाज बाद असेल. रिव्ह्यू नसेल, फलंदाजाने लक्ष द्यायचं. इकडे आयोजक आपण स्वतः आहात. कोणत्याही प्रकारे आयोजनामधील शिस्त भंग होता कामा नये याची काळजी घ्या. LBWचा विकेट हा संपूर्णपणे पंचांचा कॉल असेल आणि त्याचा सन्मान तुम्ही करणं अत्यावश्यक असेल. हे जिकरीचं ही खेळाडू वृत्ती आहे. आता मात्र प्रभू रामचंद्रांचा आशीर्वादच लुमणेकोल ब या गावाला या मॅच मध्ये विजय मिळवून देऊ शकतो आणि म्हणूनच की काय राम नावाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 7 चेंडू 43 धावांची आवश्यकता. ऍडव्होकेट रोहितजी सकपाळ साहेब यांच्याकडून रोहन सपकाळ याला तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक भेट केलं जात आहे. त्याच्या अफलातून खेळीसाठी ते स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. सहा चेंडू 46 ची आवश्यकता. तनय गोलंदाजीच्या मार्कवरती सरळ यावेळी चेंडू मात्र उडवला. पॉइंटला शॉर्ट पॉइंटला जो खेळाडू तैनात होता त्याच्या हातामध्ये आणि ते आणखी एका विकेटचं पतन झालंय. जाता जाता मात्र आणखी एक धक्का तनय इथे मात्र आला आणि कानामागून तिखट झाला असंच म्हणावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती मॅन विथ दी गोल्डन आर्म तनयने मिळवले विकेट. अमितला धाडलंय माघारी. तर 5 चेंडू 46 ची आवश्यकता आहे. सागर बॉन्ड नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस मात्र सागरला माघारी यावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट तनयने प्राप्त केलेले आहेत आणि आता तनयला संधी आहे या विकेट हॅट्रिकची. विकेट हॅट्रिक जर संपादन केली ना मित्रांनो तनयने, तर तनयला कैलासवासी सौ सूर्यकार रवींद्र भंडारे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र बाबूराव भंडारे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गुरुजींनी लावलेलं हे पारितोषिक पाहूया. तनयला पटकावता येत आहे का? प्रेम नवीन फलंदाज, क्षमा करा अभिषेक नवीन फलंदाज. या सिटीचा हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल साठी मात्र क्षेत्ररक्षण पहा. अगदी 3 पॉइंट हलक्या हाताने टॅप केलं. या चेंडूला पहा बॅटची कडा घेतली मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि होय चौकार देखील आलाय. 4 धावा ऍड केल्या गेल्या जातील. मात्र दिवाळीनंतर फुटलेले फटाके असतील, लग्न समारंभ संपल्यानंतर उधळला जाणारा गुलाल असेल, वाजवला जाणारा बँडबाजा असेल आणि सामना हातातून निसटल्यावर लगावलेले चौकार षटकार असतील, हे काही कामाचे नसतात. तद्वत हा चौकार संघाच्या जास्त काही कामाला येणार नाहीये. 3 चेंडू 42 ची आवश्यकता आहे आता. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल आलाय तनयच्या गोलंदाजीवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. 2 चेंडू 42 धावा. आता केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे असं म्हणावं लागेल. दुसऱ्या बाजूला वेणेखोल पहिली मॅच देखील यांनीच खेळली होती आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच देखील खेळण्यासाठी हा संघ सज्ज झाला असेल. हा काय जबरदस्त फटका आहे. अगदी कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदण्याचा प्रयत्न होता मात्र अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी फलंदाजाकडून केली जाते. 1 धाव. आता 1 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता.
शेवटचा चेंडू खेळण्यासाठी राम दाखल झालेत मैदानात. सुजल माने यांच्याकडून राम याने जर षटकार लगावला तर 100 रुपयांचं पारितोषिक असेल या चेंडूवर. आणि हवेमध्ये चेंडू गेला आहे. षटकाराच्या प्रयत्नामध्ये एक विकेट देखील गमावलेला आहे. मॅच झाली फिनिश. इथे एक हाती विजय मात्र मिळवला आहे तो म्हणजे संघ वेणेखोल यांनी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. या पुढील मॅच असेल मात्र उपांत्य फेरीतील सामना पहा. 5 मिनिटांमध्ये पुढील सामन्याला सुरुवात केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. तुर्तास मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा 22 यार्ड्स लाईव्ह क्रिकेट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लेट अँड क्षमा करा लाईव्ह आणि थेट या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या. ग्रामस्थ मंडळ लोमणेखोल आणि